आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। महाराज, मी आपल्या आज्ञेचं उल्लंघन नाही करू शकत, परंतु आजच पिताश्रींचा आणखी एक संदेश आला आहे आणि त्यांनी मला तात्काळ परत येण्यासाठी लिहिलं आहे। कुमार युद्धजीत, थोरल्या महाराजांची अशी आज्ञा आहे तर आम्ही तुला जास्त काळ नाही थांबवू शकत, अन्यथा आमची इच्छा तुम्हाला निरोप देण्याची नव्हती। देवी कैकेयीची हीच इच्छा होती की तुम्ही काही दिवस आणखी अयोध्येमध्ये राहावं। मी तर भैयाला खूप आग्रह केला होता, पण आज पिताश्रींचा पुन्हा आदेश आल्यावर मीही गप्प राहण्याचं ठरवलं। आपण आम्हाला बोलावलं पिताश्री? होय भरत, तुझे मामा आर्य युद्धजितांची इच्छा आहे की आजच कैकेयी देशाकडे प्रस्थान करावं। आजच का मामाजी? आपल्याला आमची अयोध्या नाही का आवडली? छे, असं काही नाही कुमार भरत, तुझ्या मामाजींनी मला शक्य तितक्या लवकर परत येण्याचा आदेश दिला आहे। भरत, तुझ्या नानाजींची प्रकृती आजकाल ठीक नाही राहत, ते तुम्हा लोकांना भेटण्यासाठी फार उत्सुक आहेत। भैयाला आजच प्रस्थान करणं अत्यंत आवश्यक आहे। तुम्ही दोघांनी जाऊन माता कौशल्याची आणि सुमित्राची जाण्यासाठी आज्ञा घ्या। सर्वात प्रथम रामभैया आणि वहिनीची परवानगी घेतो। बर। आपला निरोप घेण्यासाठी आलोय भैया। मी आणि शत्रुघ्न मामाजींकडे जात आहोत। तर अखेर मामाजींनी नाही ऐकलं, आमच्यापासून आता हिरावून नेत आहेत तुला। अच्छा, जा तर काही दिवस तिकडे ननिहाल मध्ये आनंदात घालव। तिथल्या आनंदात सुद्धा आपली आठवण तर क्षणभरासाठी जाणार नाही भैया। असं वाटतं माझे दोन भाग व्हावेत, एक भाग इथेच आपल्या चरणांशी पडून राहावा आणि दुसरा नानाजींच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी ननिहालला जावा। भैया, या चरणांना सोडून तर स्वर्ग सुद्धा सुखाचा वाटणार नाही। तुझ्याशिवाय आम्हाला तरी कसं बरं वाटेल, परंतु नानाजींचा मान राखणंही आवश्यक आहे ना। ठाऊक आहे भरत, मलाही मनातून वाटतंय की मीही तुझ्याबरोबर यावं। असं वाटतं मी तुझ्याशिवाय अगदी एकटा पडेन। तर मग चला ना भैया, किती चांगलं होईल। परंतु पिताश्रींच्या जवळही कुणीतरी राहायला हवं ना। जेव्हा मी आणि लक्ष्मण गेलो होतो तेव्हा तू आणि शत्रुघ्न इथं होतात, आता तुम्ही दोघं जात आहात, तर मी आणि लक्ष्मण माता पित्यांची सेवा करू। परंतु एक गोष्ट लक्षात ठेव भरत, जर माझं मन नाही रमलं तर मी तुम्हाला शीघ्र बोलावून घेईन।
असंच करा भैया. काही कारणाने लवकर बोलावून घ्या. महर्षी, आम्ही केव्हाही जाण्याची गोष्ट काढली की महाराज दशरथ नेहमी विषय टाळतात. आम्हाला माहीत आहे की महाराजांच्या आग्रहामागे आपलाही संकेत असतो. खरं आहे मुनिराज. अयोध्या नरेशांप्रमाणेच आमचंही मन नाही तयार होत आपल्याला निरोप द्यायला. मन तर आमचंही तयार होत नाही इथून जायला. आपलं आणि श्रीरामांचं दर्शन नित्य होत राहणं याहून अधिक सौभाग्य आणखी कोणतं आहे. परंतु आपण जाणताच की आमचा जाण्याचा समय आलाय. म्हणून आपण महाराजांना हे सांगण्याची कृपा करावी की त्यांनी आम्हाला जाण्याची अनुमती द्यावी. आपल्याला अनुमती देणं फार कठीण आहे मुनिवर. आपल्याच कृपेने आज रघुवंशाच्या कीर्तीवर 4 चांद लागलेत. आम्हाला तर वाटलं होतं की आपण आम्हाला आपल्या चरणांपासून दूर नाही करणार. जर आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल तर आपण उदारपणाने क्षमा कराल. परंतु अयोध्या सोडून नाही जाणार. मुनिवर, आता ही अयोध्या आपली आहे. मला, माझ्या मुलांना, समस्त परिवाराला आपलं सेवक मानून इथे राहण्याची कृपा करावी. राजन, आपण आमच्या चारही बाजूला आपल्या निश्चल प्रेमाचं सुंदर जाळं पसरवत आहात. त्यामुळे आमच्या मनामध्ये मोहमय दुर्बलता येऊ लागली आहे. त्यामुळे हीच वेळ आहे की आम्हाला ममतेचं हे बंधन तोडून टाकलं पाहिजे. जेव्हा एक कर्तव्य सफलतापूर्वक पूर्ण होऊन जाईल तेव्हा मनुष्य भावी कर्तव्यपथावर पुढे जातो. थोड्या वेळासाठी जरी या सफलतेच्या मायेमध्ये फसला तर माया त्याला पकडून ठेवते. ब्रह्मर्षी, जर आपणच या जाळ्यात फसलात तर आमच्यासारख्या सामान्य माणसाचं काय होईल. आपण तर ती महान विभूती आहात जिने आपल्या तपोबळाने आमचे पूर्वज महाराज श्री शंकूंसाठी अंतरिक्षात एक नवा स्वर्ग निर्माण केला होता. आमच्या मोठेपणाचं वर्णन तर तू करतोयस राजन, पण आमचे पतनाचे ते क्षण लक्षात नाही येत जेव्हा मेनकेच्या आसक्तीतील मोहजाळात फसवून इंद्राने आमचे तपोबलही नाहीसं करून टाकलं होतं. माझी कहाणी मोठी शिकवण आहे राजन. सिद्धीच्या शिखरावर पोचल्यावर सुद्धा माणसाने सावधान राहायला हवं. नाहीतर एखादी चूक त्याची हजारो वर्षांची तपस्या मोहाच्या छोट्याशा क्षणानेही नष्ट करून टाकते. तेच आमच्या बाबतीत झालं. तेव्हा मेनका इंद्राच्या आज्ञेवरून माझा तपोभंग करण्यासाठी पृथ्वीलोकी आली. त्यावेळी मी माझ्या तपोबलाने, तेजाने, दिव्य बळाने पूर्णसिद्ध झालो होतो. आणि याच कारणाने आमच्यामध्ये खूप अहंकार निर्माण झाला की आमच्याहून मोठा कोणी नाही. इतक्या मोठ्या अहंकाराचा एका स्त्रीच्या खोट्या हावभावानी थोड्याच वेळात चोळामोळा करून टाकला. आम्हाला सर्व काही समजत असूनही स्त्रीच्या शरीराच्या मोहामध्ये फसलो आणि त्या एका क्षणातच आमच्या तपाचे सारे तेज नाहीसे झाले. माया मोठी वैरीण आहे राजन. ती अनेक रूपात माणसाला फसवते
ज्या वेळेबद्दल तू बोलतो आहेस त्या मायेने आमच्या अहंकाराला वश केलं. इतकंच काय, गुरुतुल्य महर्षी वसिष्ठ देवसुद्धा ज्यांना वंदन करतात त्यांच्यावर सुद्धा आपल्या शक्तीचा दुरुपयोग करण्याची मूर्खता आम्ही करून बसलो. परंतु या क्षमामूर्तीची अनुकंपा आणि दयेमुळेच आम्ही त्या मायाजालातून वाचलो. आज पुन्हा आम्हाला आपल्या अपार स्नेहाच्या रूपात त्याच मायेचं मोहजाल दिसत आहे. आमचं मायेचं मोहजाल नाहीये प्रभू. आम्हाला तर श्रीचरणांची पूजा करायची आहे. केवळ भावनांचा नैवेद्य आहे आमचा. हा भावनांचं नैवेद्यच तर मोहांचं जाळ आहे राजन. शास्त्र सांगतं की मनुष्य जेव्हा आपली सांसारिक कर्तव्ये पुरी करतो तेव्हा त्याने आपला पुत्र, पत्नी, मित्र या परिवाराच्या भावनांची बंधने योग्य समयी स्वतःच तोडून आपल्या आध्यात्मिक उन्नतीकडे वाटचाल करावी. जर हा दिवस चुकला तर त्याला केवळ मृत्यूच्याच समयी ज्ञात होईल. आणि म्हणूनच उत्तम हेच आहे की त्याने स्वतःच जागं व्हावं. महामुनी वसिष्ठ, आता आम्हाला आज्ञा द्यावी. मुनिवर, आपल्या इथे राहण्याने जो आध्यात्मिक प्रकाश चारी बाजूला पसरलेला असतो त्यापासून वंचित व्हायला आमचं मन नाही तयार होत. तरीही साधू आणि नदीचं थांबणं उचित नाही होत. म्हणून राजन, आम्ही विश्वामित्रजींच्या बोलण्याचं समर्थन करतो. आपण दोघेही गुरुजन आहात. आपली आज्ञा शिरोधार्य राहील आमच्यासाठी. गुरुदेव, आर्य सुमंत्राला सांगून आपण ब्रह्मर्षीच्या प्रस्थानाची व्यवस्था करावी. कल्याणमस्तु. शास्त्र सांगतं की मनुष्य जेव्हा आपली सांसारिक कर्तव्ये पुरी करतो तेव्हा त्याने आपला पुत्र, पत्नी, मित्र किंवा परिवाराच्या भावनांची बंधने योग्य समयी स्वतःच तोडून आपल्या आध्यात्मिक उन्नतीकडे वाटचाल करावी. तर हा दिवस चुकला तर त्याला केवळ मृत्यूच्याच समयी ज्ञात होईल. आणि म्हणूनच उत्तम हेच आहे की त्याने स्वतःच जागं व्हावं. वार्धक्य आले, प्राण थकले, रागाचे भार उतरले, मोहाच्या डोहात जीवन सरले, आत्मज्ञानाचे अमृत प्याले. जीवनाच्या या अंतिम क्षणी सर्वस्व त्यागून मोह सोडूनी रामचंद्राला राज देऊनी वानप्रस्थाश्रमी जाई निघूनी. रामचंद्राला राज देऊनी वानप्रस्थाश्रमी जाई निघूनी. रामचंद्राला राज देऊनी वानप्रस्थाश्रमी जाई निघूनी. गुरुदेव, महाराज श्री दशरथजी आश्रमात येत आहेत. महाराज दशरथ आश्रमात? चरण वंदन गुरुदेव. कल्याणमस्तु. आपलं स्वागत आहे राजन. एका साधूच्या आश्रमात अकस्मात आगमन? निश्चितच काही विशेष प्रयोजन असणार. होय गुरुदेव, आम्ही आमच्या मनातील काही विचार एकांतात सांगण्यासाठी आलो होतो. जर आपण आपल्या नित्यकर्मातून मोकळे झाला असाल तर थोडासा समय प्रदान करण्याची कृपा करावी. अवश्य. असं म्हणतात, गुरुची कृपा असेल तर सारे मनोरथ विना प्रयासच सफल होऊन जातात.
मी सुद्धा या जीवनात जे काही मिळवलंय ते या चरणांच्या कृपेनेच मिळवलंय. प्रभू, आता माझ्या जीवनात एकच अंतिम अभिलाषा राहिली आहे. ती सुद्धा आपल्या आशीर्वादाने पूर्ण झाली तर माझे जीवन धन्य होऊन जाईल. आम्ही आपल्यावर खूप प्रसन्न आहोत राजन. आपण निश्चिंत मनाने आपलं मनोरथ सांगावं. हे मुनिवर, राम आता सर्व प्रकारे योग्य झालेला आहे. सेवक, मंत्रीगण, नगरनिवासी इतकंच नाही तर शत्रू सुद्धा त्याचा आदर करतात. साऱ्या प्रजेला तो तितकाच प्रिय आहे जसा मला आणि आपल्याला. म्हणून मी अयोध्येचा राज्यकारभार आता त्याच्यावर सोपवू इच्छितो. हे नाथ, जर आपण रामाला राज्यपद स्वीकारण्याची आज्ञा द्याल तर आपल्या डोळ्या देखत रामाचा राज्याभिषेक बघण्याची लालसा पूर्ण होऊन जाईल. मग हे शरीर राहो न राहो, मला त्याचा पश्चाताप नाही होणार. महाराज, आपल्या बोलण्याने आम्हाला अपार आनंद प्राप्त झाला आहे. आपला प्रस्ताव अतिउत्तम आणि उचित आहे. परंतु यासाठी आपल्याला एक राज्यसभेचं आयोजन करायला हवं. त्यामध्ये उपप्रदेशातील सामंत राजांना, समस्त मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना, देशातील विचारवंतांना, प्रजेतील प्रमुख लोकांना बोलावून त्यांच्याकडून या प्रस्तावाची स्वीकृती घ्यायला हवी, ज्यामुळे सर्वसंमतीने रामाला राजपद देता येईल. हीच आपल्या वंशाची परंपरा राहिली आहे. आपल्यालाही हेच करायला हवं. परमपूज्य गुरुजन, तसेच उपस्थित सज्जन हो, इक्ष्वाकू वंशाच्या पूर्वजांप्रमाणे मीही आजवर प्रजेला आपल्या पुत्राप्रमाणे मानून सदैव जलकल्याणाच्या विचाराने सर्व कार्य केलं. परंतु जसे माझे पूर्वज करत आले आहेत त्याचप्रमाणे जीवनाच्या अंतिम क्षणी वानप्रस्थाश्रम आणि संन्यास घेऊन आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना करण्याची इच्छा आहे. म्हणून आपणा सर्वांची अनुमती घेऊन मी माझ्या ज्येष्ठ पुत्र रामाला राज्याचा सारा भार सोपवू इच्छितो. मी लवकरच रामाचा अभिषेक करू इच्छितो. जर माझा हा प्रस्ताव आपणा सर्वांना अनुकूल वाटला, जर आपण सर्व माझ्या या विचारांशी सहमत असाल तर त्यासाठी सहर्ष आपली अनुमती प्रदान करावी. अथवा माझ्या विचारात जर काही त्रुटी असतील तर त्याही निसंकोच दाखवण्याची कृपा करावी. महाराज, आपण तर जणू आमच्या मनातलीच गोष्ट सांगितली आहे. आपल्या या प्रस्तावाला आम्हा सर्वांकडून पूर्ण रूपाने अनुमोदन आहे महाराज. आम्ही सर्व एकमताने आपलं समर्थन करतो. कशासाठी स्वीकार आहे? कारण की हा प्रस्ताव आम्ही आपल्या समोर ठेवला, ही आमची इच्छा आहे. म्हणून आपण सर्वांनी आमच्या प्रस्तावाचं समर्थन केलं. आपण कोणत्या कारणाने रामाला राजा म्हणून स्वीकारताय, आम्हाला ते जाणून घ्यायचं आहे. राम सत्यनिष्ठ आहे, सत्यवान आहे आणि शीलवान आहे. ते कोमल स्वभावाचे आहेत, मधुर आणि सत्य बोलतात. ते प्रजेचं सुखदुःख वाटून घेतात आणि जो दुःखी असेल त्याचं सांत्वन करतात. आणि शत्रूंपासून देशाचं रक्षणही करू शकतात. त्यांना सुरासुर आणि मनुष्यांच्या सर्व शस्त्रास्त्रांची माहिती आहे. त्यांच्यात स्वामी आणि मित्र अशी दोन्ही रूप एकत्र दिसून येतात. हाच तर सर्वोत्तम गुण आहे त्यांचा. हेच एक चांगला राजा होण्याचं लक्षणही आहे की प्रजा एक स्वामी म्हणून त्यांचा आदर सत्कारही करेल आणि एक सखा म्हणून त्यांच्यावर विश्वासही ठेवे. या सर्व कारणांनी राम राजा होण्यासाठी सर्वथा योग्य आहे. महाराज, सारी सभा याचं समर्थन करते आहे. आता रामाला राज्यसभेत बोलावून आपण त्यांना हा निर्णय कळवून द्यावा. आर्य सुमंत्र. जी महाराज. रामाला राज्यसभेत येण्यासाठी संदेश पाठवला जावा. राज्यसभेत आम्हाला बोलवलं आहे? कोणत्या कारणानं? कारण राज्यसभेत पोहोचल्यावरच विदित होईल राजकुमार. त्वरित पोहोचणं
अति आवश्यक आहे राजकुमार. असाच महाराजांचा आदेश आहे. पिताश्रींचा आदेश राज्यसभेत येण्यासाठी आमच्या हातून काही चूक तर नाही ना झाली? नाही आर्य, आपली चूक होणं शक्य नाहीये. काही आवश्यक राज्यकार्य असेल. देवीजी योग्यच सांगतायत राजकुमार. राज्यसभेत उपप्रदेशांचे सामंत, समस्त मंत्रीगण, गुरुजन आणि प्रजेचे विशेष प्रतिनिधी विशेष कार्यासाठी एकत्रित आले आहेत आणि आपल्याला त्वरित बोलावलं गेलं आहे. मी आपला पुत्र राम श्री चरणांशी प्रणाम करतो. मी आपल्या आदेशाप्रमाणे आपल्या सेवेसाठी उपस्थित झालो आहे. आज्ञा करावी. राम, सभेमध्ये उपस्थित सामंत आणि मंत्रीगण आणि प्रजाजनांनी सर्व संमतीने हा निश्चय केला आहे की तुला युवराजपद बहाल करून तुझा राज्याभिषेक केला जावा. तुझ्या गुणांचा विचार करून सगळ्यांना विश्वास आहे की तू एक धर्मात्मा आणि प्रजापालक राजा बनशील. तुझ्या लोकप्रियतेच्या कारणाने राजपद ग्रहण केल्यानंतर या राष्ट्रामध्ये शांतीभंगाची कोणतीही शंका नसेल आणि तुझ्या वीरतेच्या कारणाने राष्ट्राच्या सुरक्षेसंबंधात काहीही भय नसेल. यासाठी तू हे राजपद स्वीकारून राज्यभार सांभाळावा. मुनिवर, माझ्या स्पष्टपणाबद्दल क्षमा करा. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन.